भारतीय नौदलात ट्रेड्समनची भरती आलेली आहे। ITI उमेदवारांना खूप चांगली संधी असणार आहे। नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आज आपण जाणून घेणार आहोत या भरतीविषयी, त्याच्यात पदाचे नाव आणि तपशील, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, वयाची अट काय पाहिजे, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, अर्ज करण्याची पद्धत, महत्त्वाच्या तारखा, त्याच्यानंतर परीक्षेचा पॅटर्न, परीक्षेचा अभ्यासक्रम, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला मिळणार आहे फ्लॅट 30% ऑफ। म्हणून तुम्हाला जो काही कोर्सेस परचेस करायचे असेल, ज्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी फक्त इंडिया हा कोड यूज करा आणि तुम्हाला फ्लॅट 30%, खूप मोठी ऑफर असते, एवढी मोठी ऑफर नसते मित्रांनो आपल्याकडे। म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच या आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना देखील तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता। बघा, ही जी आहे रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन पर्सनल इंडियन नेव्ही, तर याच्यामध्ये जे आहे बघा ट्रेड्समन स्किल्स इन इंडियन नेव्ही, तर याच्यासाठी ही भरती आलेली आहे फॉर एक्स नेव्हल अप्रेंटिस ओनली, म्हणजे ज्यांनी नेव्हल मध्ये अप्रेंटिस केलेली आहे, नेव्ही मध्ये अप्रेंटिस केलेली आहे, त्यांच्यासाठी ही भरती जी आहे तर ती इथं असणार आहे। मग याच्यामध्ये 1266 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे। किती? 1266 पदं, एवढी वॅकन्सी आलेली आहे। त्याच्यामध्ये जर आपण सॅलरी पाहिली तर पे स्केल तुमचं 19,900 ते 63,200 एवढं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला DA, TA, HRA सगळ्या काही गोष्टी भेटतात आणि ही परमनंट जॉबची भरती जी आहे तर ती असणार आहे। पुढे याच्या जर रिक्त जागा पाहिल्या तुम्हाला इथं ही जी जाहिरात आहे, तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतील की कोणत्या म्हणजे ऑक्झिलरी कामांसाठी, त्याच्यानंतर तुमचं ट्रेड विषयी माहिती, इथं रिक्त जागा, पुन्हा कमांड अँड नेव्हल, तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी बघा इथं तुम्हाला या जाहिरातीमध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे। ओके, पुढे शैक्षणिक पात्रता काय आहे की तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचा संबंधित ट्रेड मध्ये ITI पाहिजे। कोणते कोणते ट्रेड आहेत तर हे संपूर्ण ट्रेड आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा जाहिरात जरी वाचली तरी बऱ्यापैकी सगळ्या ट्रेड इथं आलेल्या आहेत। पुढे वयाची जर अट पाहिली तर वय तुमचं पाहिजे 18 ते 25 मध्ये पाहिजे आहे। 2 सप्टेंबर 2025 रोजी हे वय पूर्ण होतं। SC ST साठी 5 वर्षाची सूट आणि OBC साठी इथं पुन्हा 3 वर्षांची सूट जी आहे तर ती इथं असणार आहे। पुढचं महत्त्वाच्या तारखा पाहिल्या तर नोटिफिकेशन ही 6 ऑगस्टला रिलीज झालेले आहे, ऍप्लिकेशन हे 13 ऑगस्टला सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट असणार आहे 2 सप्टेंबर पर्यंत तुम्ही जे आहे तर ती इथं अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर याची सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली तर स्टेप वाईज आहे। पहिल्यांदा तुमची शॉर्ट लिस्टिंग केली जाणार आहे बेस्ड ऑन एलिजिबिलिटी, तुमची एलिजिबिलिटी इथं चेक केली जाणार आहे। दुसरं तुमची रिटन टेस्ट होणार आहे। तिसरं स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट होणार आहे प्रॅक्टिकल। चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पाचवं तुमची मेडिकल फिटनेस टेस्ट जी आहे तर तिथं कंडक्ट करण्यात येणार आहे। बघा, तुमचं जे एक्झामिनेशन आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे बघा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यावर 30 मार्क असतील, जनरल अवेअरनेसवर 20 मार्क, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडवर 30 मार्क आणि इंग्लिश लँग्वेजवर 20 मार्क, तर असे 100 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 2 तास एवढा वेळ जो आहे तर तो दिला जाणार आहे। याचा अभ्यासक्रम पण त्यांनी दिलेला आहे बघा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यामध्ये व्हर्बल अँड नॉन व्हर्बलचे क्वेश्चन्स असतील आणि पुढे हा संपूर्ण इथं सिलेबस दिलेला आहे। एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। अशाच पद्धतीने बघा जनरल अवेअरनेस इथं दिलेला आहे, तर हे बघा। पुढे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा हा सिलेबस दिलेला आहे आणि इंग्लिश लँग्वेजचा हा सिलेबस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ग्रामर आणि वोकॅब या दोघांचा इथे समावेश असणार आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन अजून काही रिलीज केलेली नाही त्यांनी आणि रिटर्न एक्झामिनेशन ही फक्त मुंबई इथं जी आहे तर ती होणार आहे, ते पण त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्म आणि ट्रेड मध्ये उपलब्ध आहेत। तुमच्या परिवारात किंवा तुमच्या घरात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या इग्नाइट पाठशाला उपक्रमाबद्दल जरूर सांगा, ज्याच्यामध्ये नवोदयची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, या सर्वांविषयी मार्गदर्शन करतो आणि त्याचे आता ऑनलाईन कोर्सेस देखील अवेलेबल आहेत। लॉ MBA साठी CET असते, त्याचे देखील आपण कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत। बँकिंगची परीक्षा दरवर्षी होत असते, त्याची देखील आपली बॅच जी आहेत तर ती लॉन्च झालेली आहे। त्यासोबत कृषी भरती, पोलीस भरती, तलाठी भरती या सर्वांच्या बॅचेस सध्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आहेत। सध्या 30% ऑफ देखील चालू आहे। इंडिया हा कोड यूज करा, 30% ऑफ तुम्हाला इथं मिळून जाणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।